नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत आहोत। विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसणार नाहीत किंवा त्या दाखवल्या जाणार नाहीत। अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। आपण नेहमी बघत असतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी ही दाखवली जात असते आणि तीच पुन्हा दिवसभर दाखवून दळलं जातं। त्यामुळे देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडे लक्षच जात नाही किंवा जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात। अशा बातम्या, विशेष घडामोडी, बातमीमागची बातमी सांगणारा हा नवाकोरा उपक्रम न्यूज डंका घेऊन येते। भोपाळमध्ये एका जिममध्ये येणाऱ्या तरुणींना औषधाच्या नावाखाली ड्रग्ज दिलं जात होतं। हिंदू मुलींना ड्रग्ज पोचवण्यासाठी वापरलं जात होतं। रेव पार्टी बोलावून तरुणांना नशेच्या आहारी लावलं जात होतं। यात सहभागी झालेल्या मुलींवर बलात्कार, शारीरिक शोषण आणि धर्मांतराचा दबावसुद्धा टाकला जात होता। या जिमचा चालक आहे मोनिस खान। सध्या तो मलेशियाला पळून गेलाय आणि हे जे रॅकेट चालवलं जात होतं ते यासीन मच्छी आणि शहावर मच्छी या दोघांकडून। या प्रकरणात सैफुद्दीन नामक एकाला अटक करण्यात आली आहे। त्यानं तर एकदम धक्कादायक खुलासे पोलिसांकडे केलेत। या मोनिस खानच्या भोपाळमध्ये जिमच्या 3 शाखा आहेत। उच्चभ्रू समाजातले लोक या जिममध्ये येतात आणि त्यांना तो व्यसनाच्या आहारी ओढत होता। यातील यासीन मच्छीला ड्रग्ज पुरवणारा अंकुश सिंह उर्फ भुरीलाही पोलिसांनी पकडलेला आहे। तो बेन नावाच्या नायजेरियनकडून ड्रग्ज खरेदी करत असे। हे ड्रग्ज खास पार्ट्यांमध्ये विकलं जात होतं। यासीन आणि शहावर स्वतः त्याचे ग्राहक होते। पोलिसांच्या चौकशीत यासीन आणि शहावर यांनीच अंकुशचं नाव उघड केलेलं होतं। ड्रग्ज तस्करीबरोबर यासीन मच्छीवर एका हिंदू मुलीनं कराचा गुन्हासुद्धा दाखल केला आहे। यासीन हा तरुणांना रेव पार्ट्यांमध्ये बोलावून नशेची सवय लावायचा। पब, लाऊंज हेच त्याचे मुख्य अड्डे होते। हिंदू मुलींना प्रेमजाळ्यात अडकवून ड्रग्ज पोचवण्याचं काम करून घेतलं जात होतं। त्याच्यावर कार करून नंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं। अशा पार्ट्यांचे अनेक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। या रेव पार्टीची एंट्री फी 10 ते 25 हजार रुपयेपर्यंत असायची। यात यासीन मच्छीच्या कुटुंबानं तब्बल 55 वर्षात अवैध धंद्यांचं साम्राज्य त्या परिसरात उभारलेलं आहे। या यासीन आणि शहावर हे मुंबई, राजस्थान आणि पंजाबमधून ड्रग्ज आणून भोपाळमधल्या पब, लाऊंजमध्ये विक्री करत होते। आता जाऊ आपण कर्नाटकमध्ये। कर्नाटकमधल्या बेळगाव जिल्ह्यातील एका गावात सरपंचानंच अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या एका प्रकरणानं कर्नाटकमध्ये किशोर अवस्थेमधील तब्बल 80,000 पेक्षा जास्त मुली गेल्या 3 वर्षात गर्भवती झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेसचं सरकार असून या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यात सरकार पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे। यावर कडी म्हणजे तिथल्या महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी असं विधान केलं की ही जी प्रकरणं आहेत ही प्रकरणं सोशल मीडिया आणि लव्ह अफेअर्स यामुळे होत आहेत। जर हे जे काही बेळगावचं प्रकरण आहे त्यामध्ये जेव्हा या 15 वर्षाच्या मुलीचं बाळंतपण झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं, यामध्ये गावच्या सरपंचानंच तिच्याबरोबर 1 वर्षापूर्वी विवाह केलेला होता। संविधानिक पदावर बसलेल्या लोकप्रतिनिधीनं हा गंभीर असा अपराध केलेला आहे। या घटनेनंतर अल्पवयीन मुली गर्भवती होण्याचं प्रमाण कर्नाटकमध्ये किती भयानक आहे हे समोर आलंय। मी आधी म्हटल्याप्रमाणे 3 वर्षात 80,813 मुली गर्भवती झालेल्या आहेत। त्यात 14 ते 17 या वयोगटातील 3,459 मुली असून एकट्या बेंगलोर जिल्ह्यात 8,891 तर विजयपुरा जिल्ह्यात 7,143 मुलींचा त्यामध्ये समावेश आहे। यावर जर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री हास्यास्पद विधानं करत असतील तर सरकार काय करतं हा इथं महत्त्वाचा प्रश्न आहे। अशी विधानं म्हणजे आपली जबाबदारी झिडकारण्याचा हा प्रकार आहे। काँग्रेस आणि त्यांचे नेते हे किती खोटं बोलत असतात
आणि खोट्यातून सर्वसामान्य लोकांच्यात कसा संभ्रम निर्माण करत असतात हे आता आणखी एका प्रकारावरून स्पष्ट झालेलं आहे. बिहारमधील मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन दरम्यान सुमारे 65 लाख नावं वगळली गेल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसनं दावा केला होता की त्यांनी निवडणूक आयोगाकडे तब्बल 89 लाख तक्रारी केलेल्या आहेत. आता गंमत म्हणजे आयोगाकडं एकही तक्रार दाखल झाली नसून आयोगानं हा दावाच फेटाळून लावला आहे. राहुल गांधी यांनी ना कुठले शपथपत्र दिलं ना जे आरोप त्यांनी केले त्याबद्दल कुठले ठोस पुरावे दिलेले आहेत. आयोगावर आरोप करून त्यावर कोणतेही पुरावे द्यायचे नाहीत. यातून काँग्रेस पक्ष स्वतःचीच फजिती करून घेण्यात काँग्रेसला धन्यता वाटते की काय असा विषय या निमित्तानं निर्माण होतो. 89 लाख तक्रारी केल्याचा दावा काँग्रेसकडून पवन खेडा आणि राजेश राम यांनी केलेला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पूर्वी चंपारणचे जिल्हाधिकारी यांनी काँग्रेसच्या पोस्टवर थेट उत्तर देत सांगितलं, बिहारमध्ये 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या ड्राफ्ट मतदार यादीवर काँग्रेसकडून ना फॉर्म नंबर 6 म्हणजे नावं जोडण्यासाठी किंवा ना फॉर्म नंबर 7 म्हणजे नावं काढण्यावरील आक्षेप नोंदवण्यासाठी असा कोणताही अर्ज दाखल झालेला नाही. ह्याच पोस्टवर सुपैलचे जिल्हाधिकारी त्यांनी उत्तर दिलं की आत्तापर्यंत बिहारमधील काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही जिल्हाध्यक्षामार्फत अधिकृत बूथ लेवल एजंट, त्याला आपण BLA म्हणतो, यांनी 1 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झालेल्या मतदार यादीत ना नाव जोडण्यासाठी फॉर्म लावला ना नावावर आक्षेप नोंदवण्यासाठी जो फॉर्म नंबर 7 आहे तोही भरलेला नाही. आणि हे सर्व ठराविक फॉर्मॅटनुसार आवश्यक होतं. अशा स्थितीत प्रश्न उपस्थित होतो की मग हे 89 लाख तक्रारींच्या आकडे आले कुठून आणि जर खरंच तक्रारी होत्या तर त्या दिसल्या कोणाला आणि कशा प्रकारे. या प्रकारानंतर काँग्रेसचा खोटारडेपणा पुन्हा एकदा पुढे आलेला आहे. गणेश चतुर्थीच्या शोभायात्रेत भगवे झेंडे लावल्याबद्दल मुस्लिम काउन्सिल ऑफ ब्रिटन MCB यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्याने याला हिंदू कट्टरतावाद असं म्हणत कारवाईची मागणी केली. हिंदू संघटनांनी हे केवळ चुकीचं असल्याचा इशारा दिलेला आहे आणि असं सांगितलं की अशा गोष्टींमुळे समाजात द्वेष वाढू शकतो. 2022मध्ये लिस्टरमध्ये झालेल्या हिंसेच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत आणि पुन्हा तीच स्क्रिप्ट रंगवली जाते. गुरुवारी MCBनं जे निवेदन काढलं त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की गणेश चतुर्थीच्या शोभायात्रेत भगव्या झेंड्याचा वापर म्हणजे हिंदुत्व अतिरेकीपणा हेच अधोरेखित करतो. त्यामुळं प्रशासनानं त्यावर कारवाई करावी. यानंतर लिस्टरमधील 40 हिंदू संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हिंदू कम्युनिटी ऑर्गनायझेशन ग्रुपनं त्याला विरोध दर्शवला. ग्रुपचे संयोजक विनोद पापट म्हणाले की भगवा झेंडा हा शतकानुशतकांपासून हिंदू धर्मात पूजनीय आहे. तो शांतता, शौर्य आणि सत्याचं प्रतीक आहे, कट्टरतेचं नव्हे. असे आरोप म्हणजे हिंदूंचा अपमान असून त्यामुळं समाजात वैमनस्य पसरू शकतं. विशेष म्हणजे ही पहिली वेळ नाही. 2022मध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतरही इथं हिंसा भडकलेली होती. त्यावेळी खोट्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या. दावे करण्यात आले होते की हिंदूंनी मुस्लिमांविरुद्ध घोषणाबाजी केली आणि मशीद तोडली. पोलिसांनी नंतर हे दावे चुकीचे ठरवले, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. त्या खोट्या बातम्यांमुळं जवळपास महिनाभर तिथं हिंसा सुरू राहिली. हिंदूंच्या घरांवर, मंदिरांवर हल्ले झाले, भगव्याचा अपमान झाला आणि लोकांना चाकूनसुद्धा मारण्यात आलेलं होतं. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.